नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत हरतालिका पूजन बद्दल। हा सण प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यात येतो आणि विशेषतः स्त्रिया हा व्रत अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने करतात। पार्वती मातेनं भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी हे व्रत केलं होतं, अशी पौराणिक कथा सांगितली जाते। त्यामुळे आजही महिलांनी आपल्या वैवाहिक जीवनातील सौख्य, सौंदर्य आणि सौभाग्य टिकून राहण्यासाठी हे व्रत करणं महत्त्वाचं मानलं जातं। हरतालिका व्रताच्या दिवशी स्त्रिया 16 शृंगार करून साडी नेसून देवीचं पूजन करतात। पण जर आपण आपल्या राशीनुसार योग्य रंगाची साडी निवडली तर त्याचा अधिक चांगला परिणाम होतो आणि जीवनात सुख, समृद्धी, सौभाग्य टिकून राहतं। चला तर मग पाहूया 2025 मधील हरतालिका पूजनाच्या दिवशी कोणत्या राशीनं कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे। पहिली रास आहे मेष राशीच्या महिलांनी लाल रंगाची साडी नेसावी। लाल रंग हा मंगल व सौभाग्याचं प्रतीक आहे। देवी पार्वतीलाही हा रंग प्रिय मानला जातो, त्यामुळे या दिवशी लाल रंग तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि ऊर्जा आणतो। दुसरी रास आहे वृषभ। वृषभ राशीच्या महिलांसाठी पिवळा रंग शुभ आहे। हा रंग तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणि वैवाहिक नात्यात गोडवा आणतो। पती पत्नीमध्ये प्रेम टिकून राहण्यासाठी हा रंग मदत करतो। तिसरी रास आहे मिथुन। मिथुन राशीच्या महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसावी। हिरवा रंग बुध ग्रहाशी संबंधित आहे, त्यामुळे बुध बळकट होतो आणि घरात सुख समृद्धी येते। हा रंग तुम्हाला मानसिक शांतीही देतो। चौथी रास आहे कर्क। कर्क राशीच्या महिलांसाठी चंदेरी, सिल्व्हर रंग शुभ मानला जातो। हा रंग आयुष्यात स्थिरता आणि शांतता देतो। कौटुंबिक आयुष्य शांत आणि आनंदी राहण्यासाठी हा रंग उत्तम आहे। पाचवी रास आहे सिंह। सिंह राशीच्या महिलांनी लाल किंवा गुलाबी रंगाची साडी नेसावी। या रंगामुळे तुमच्या आयुष्यात प्रेम वाढेल आणि पती पत्नीच्या नात्यात दृढता येईल। सहावी रास आहे कन्या। कन्या राशीच्या महिलांनी निळ्या रंगाची साडी नेसावी। हा रंग तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि स्थिरता देईल। कामाच्या ठिकाणीही यश मिळेल। सातवी रास आहे तूळ। पांढरा किंवा हलका गुलाबी रंग। या रंगामुळे मनःशांती, सौंदर्य आणि नात्यात संतुलन टिकतं। देवीची विशेष कृपा लाभते। आठवी रास आहे वृश्चिक। वृश्चिक राशीच्या महिलांनी गुलाबी रंगाची साडी नेसावी। गुलाबी रंग हा प्रेम, आनंद आणि समृद्धीचा रंग आहे। संसारिक जीवन सुखमय होतं। नववी रास आहे धनु। धनु राशीच्या महिलांसाठी पिवळा रंग अतिशय शुभ आहे। या दिवशी पिवळ्या साडीने तुम्हाला सौभाग्य आणि जीवनात नवी ऊर्जा मिळेल। 10वी रास आहे मकर। मकर राशीच्या महिलांनी निळ्या रंगाची साडी नेसावी। हा रंग तुमच्या वैवाहिक नात्यात प्रेम वाढवतो आणि नकारात्मकता दूर करतो। प्रेम आणि विश्वास नात्यात वाढतो। 11वी रास आहे कुंभ। कुंभ राशीच्या महिलांनी जांभळ्या रंगाची साडी नेसावी। हा रंग नात्यातील कटुता दूर करून सौख्य वाढवतो, नवे आनंद येतात। 12वी रास आहे मीन। मीन राशीच्या महिलांनी गुलाबी रंगाची साडी नेसावी। गुलाबी रंगामुळे तुमच्या वैवाहिक जीवनावर वाईट दृष्टी पडणार नाही आणि तुम्हाला नेहमीच प्रेम आणि सुख लाभेल। तर मंडळी, हरतालिकेच्या या पवित्र दिवशी आपण आपल्या राशीनुसार साडीचा रंग निवडला आणि श्रद्धेने देवी पार्वती आणि भगवान शंकराची पूजा केली, व्रत केलं, 16 शृंगार करून देवीला प्रसन्न केलं, तर आपल्या जीवनात नक्कीच सुख, समृद्धी आणि सौभाग्य येतं आणि देवी पार्वती तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।